आपल्याकडे सकाळी सकाळी नाश्ता बनवायला वेळ कमी असतो. कधी मुलांच्या डब्याचं टेन्शन असतं, तर कधी कामावर जायची घाई असते. अशा वेळी पटकन तयार होणारे पण तितकेच पौष्टिक आणि चविष्ट असे नाचणीच्या पिठाचे धिरडे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत. अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे, जी अगदी कुणीही सहज बनवू शकेल. आता नाचणी खाण्याचे फायदे अनेक आहेत, हे तर आपल्याला माहीतच आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि लहान मुलांसाठी तर नाचणी अतिशय उपयुक्त आहे. नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण पण भरपूर असते, त्यामुळे असे हे नाचणीचे धिरडे एकदा नक्की करून बघा. तर आता धिरडे बनवण्यासाठी इथे मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे. इथे मी जाड रवा घेतलेला आहे. आता हे नाचणीचं पीठ आणि रवा जे आहे ना, ते आपल्याला 1 कप पाणी घालून मिक्सरला थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर जे आहे ना ते चांगलं असं मिळून येईल. तर इथे मी 1 कप पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेते. इथे बघा असं पातळ बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता या मिक्सरच्याच भांड्यात मी थोडंसं पाणी घालते आणि ते पाणी देखील या बॅटरमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पातळच असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता हे लगेचच धिरडे आपल्याला करायला घ्यायचे आहे. खूप वेळ काही असं ठेवायचं नाही, हे पीठ लगेचच याचे धिरडे होतात. हे बघा, हे असं पातळ बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. चला तर मग आता लगेचच याचे धिरडे करायला घेऊया. आता त्यासाठी इथे मी बिड्याचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. बिड्याच्याच तव्यावर शक्यतो हे धिरडे करायचे, म्हणजे काय होतं, धिरडे जे आहे ना ते पटकन होतात आणि अजिबात तव्याला कुठे चिकटत नाही. असं तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसची आच जी आहे ना ती मध्यमच ठेवायची. आता जेव्हा जेव्हा आपण ही धिरडी घालणार ना, तेव्हा तेव्हा हे पीठ असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच मग तव्यावर सोडायचं. हे बघा, या पद्धतीने अगदी पातळ पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. हे बघा किती छान असे धिरडे होतात. आता साईडने असं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरनं पण मी तूप घालत आहे. हे बघा, अगदी सहज हे धिरडे निघतात आणि कुठेही अजिबात चिकटत नाही. त्यामुळे शक्यतो जो आहे ना तो बिळाचाच तवा वापरायचा. हे बघा किती छान असे धिरडे झालेले आहेत. सकाळच्या घाई गडबडीत अगदी पौष्टिक आणि झटपट होणारे असे हे नाचणीचे धिरडे आहेत. आता यामध्ये रवा घातल्यामुळे थोडासा कुरकुरीतपणा येतो. आता जेव्हा जेव्हा आपण असे हे धिरडे घालणार ना, तेव्हा तेव्हा हे बॅटर आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच मग धिरडे घालायचे आहेत. हे बघा, छान असे धिरडे होतात. आता यावरती मी कढीपत्त्याची चटणी घालत आहे, त्यामुळे हा धिरडे जे आहेत ना ते अतिशय पौष्टिक होणार आहेत. एकदा असा या प्रकारचे धिरडे करून बघा, खूप छान लागतात. हे बघा, अगदी सहज निघतो, कुठेही चिकटत नाही. चला तर मग सकाळी असे हे धिरडे नाश्त्याला द्या किंवा मुलांच्या डब्यात द्या. अगदी पोटभरीचा आणि आरोग्यदायी पर्याय आहे. एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.